नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, येत्या शनिवारी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. तर प्रत्येक घराघरात, सार्वजनिक ठिकाणी, मंडळात आता सगळीकडे तयारी चालू आहे की गणपती बाप्पांची बसवण्याची जोरदार सगळीकडे तयारी चालू आहे. तर गणपती बाप्पा बसवताना आपण काय काळजी घ्यायची आहे, घरी आणताना कोणती काळजी घ्यावी, तसेच आपण गणपती बाप्पा बसवणार आहोत, स्थापन करणार आहोत, तर ते शुभ मुहूर्त कोणता आहे सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर आपण जाणून घेऊया. बघा, गणपती बाप्पा बसवण्याचा शुभ मुहूर्त. बघा, या दिवशी शुभ मुहूर्त म्हणजे तिथी प्रधान व्रत आहे. त्यामुळे या दिवशी शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही. म्हणजे या दिवसभरात तुम्ही कधी सुद्धा गणपती बाप्पांना स्थापन करू शकता. दुसरी गोष्ट, गणपती बाप्पा तुम्ही ज्या ठिकाणी बसवणार आहे ते ठिकाण तुम्हाला स्वच्छ, व्यवस्थित, नीटनाटकेपणाने ठेवलं पाहिजे. म्हणजे बघा, आपण आता आपल्या घरात गणपती बाप्पा बसवणार आहोत. गणपती बाप्पा हे सुख करता, दुःख हरता, तसेच विघ्नहर्ता आहेत. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला काही अडचण येईल आणि तुमची खरंच त्यांच्यावर श्रद्धा असेल मनापासून, आणि जर तुम्ही त्यांना तुमच्या संकटात जर त्यांना बोलवलं तर ते खरंच मदत करतात. आणि आपण बघा, कोणतेही कार्य करताना की आपण सर्वप्रथम आधी गणपती बाप्पांना स्थान देतो. म्हणजे सर्वप्रथम त्यांची आरती करतो, त्यांची पूजा करतो की आपले जे हाती काम घेतलं आहे त्यात आपल्याला कोणतीही अडचण नको, म्हणून आपण आधी त्यांना मान देत राहतो, त्यांची पूजा करतो. त्यामुळे हा एक देव आहे आपल्या घरात बसवायचा आहे. मग तो कोण 1.5 दिवसाचा बसवतो, कोण 5 दिवसाचा बसवतं, कोण 3 दिवसाचा. बघा, पण आपण 1-1.5 दिवसासाठी तो पाहुणा म्हणून जरी आपण बोलवलं नसला तर ज्या ठिकाणी आपल्याला बसवायचं आहे ते ठिकाण तुम्हाला स्वच्छ करून ठेवायचं आहे, नीटनाटकेपणा ठेवायचा आहे. आपल्या घरात जाळे जळमाटे नको, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे. नंतरनं तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला गणपती बाप्पा आणून त्याच्यावर स्थापन करायचं आहे. आता बघा, काही लोकांना प्रश्न पडला आहे की गणपती बाप्पा आम्ही आदल्या दिवशी आणून ठेवले तर चालेल का? हो, तुम्ही आदल्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणून ठेवू शकता, पण ती व्यवस्थित ठेवायची आहे. म्हणजे जिथे सारखं लहान मुलं असतील तर त्यांचा सारखा हात लागला नाही पाहिजे, अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. गणपती बाप्पा आणताना आता तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे. बघा, गणपती बाप्पा तुम्हाला आणायला जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, तर तुम्हाला थोड्याशा अक्षदा एखाद्या पुडीत बांधून ते खिशात घालून तुम्हाला गणपती बाप्पा आणायला जायचं आहे. गणपती घ्यायला गेल्यानंतर तिथे तुम्हाला त्यांचा भाव करायचा नाही. म्हणजे बघा, काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्टीत खळ घालत राहतात. म्हणजे भाजीची पेंडी आहे का ती, बघा आता 20ची भाजीची पेंडी असल्यानंतर आपण 10 रुपयाला 15 रुपयाला मागतो, तसा भाव तिथे तुम्हाला करायचा नाही. जी ती लोक आहेत ती काय किंमत सांगत आहे त्या किमतीतच तुम्हाला बाप्पांची मूर्ती तुम्हाला घरी आणायची आहे. बघा, त्या लोकांचा सुद्धा एक सीझन असतो की ते सुद्धा वर्षातून एकदाच ते गणपती विकत असतात, त्यांना सुद्धा 4 पैसे मिळण्याची गरज असते. मग आपण असा भाव का करायचा की एवढ्याला द्या तेवढ्याला द्या, तसं करू नका. त्यांना सुद्धा 4 पैसे मिळू द्या. तर आणाय गेल्यानंतर भाव न करता ती जे किंमत सांगतील त्या किमतीत तुम्हाला आणायचं आहे. मूर्ती तिथेच तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. मूर्ती तुटलेली, फुटलेली, भंग पावलेली नसावी, व्यवस्थित घेऊन यायची आहे. त्यानंतर आणताना काही लोकांना सवय असते गणपती बाप्पांच्या पूर्ण डोळ्यांना एकदम पॅक पट्टी बांधतात, तसं करू नका. हो, झाकून आणतात मान्य, पण त्यांचे डोळे बांधत नाहीत. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पा घेतल्यानंतर त्यांच्या चेहरा झाकलीत रुमाल टाकायचा आहे तुम्हाला आणि मूर्तीचं तोंड आपल्याकडे ठेवायचं आहे असं. आणि घरी आणताना तुम्हाला पायात चप्पल घालायची नाही, तुम्हाला अनवाणी घरी यायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरापर्यंत येतात त्यावेळेस मूर्तीचं तोंड आपल्याकडे होतं ते नंतरनं फिरवायचं आहे, म्हणजे दरवाजाकडे करायचं आहे आणि आपल्या दारात येऊन उभा राहायचं आहे. तुमच्या घरातील स्त्रीने ज्या व्यक्तीच्या हातात गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्या पायावर पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपण लहान बाळ आपल्या घरी आल्यानंतर बघा, आपण लहान बाळा ज्यावेळेस कुठं बाहेर घेऊन जातो त्यावेळेस घरी आणतो का नाही, त्यावेळेस कसं आपण भाकरीचा तुकडा वगैरे टाकतो त्याच्यावर, तसं तुम्ही भाकरीचा तुकडा सुद्धा गणपती बाप्पांवर असं ओवाळून तुम्ही टाकू शकता. आणि पायावर पाणी टाकल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा आपल्या घरात आणायचं आहे. आणल्यानंतर त्यांच्या जागेवर स्थापन करायचं आहे. बघा, आता काय होतं, काही वेळेला काही लोकांकडनं गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर ती अशी कुठंतरी थोडीशी झालेली असते, मूर्ती भंग पावते, म्हणजे कुठेतरी हात निघतो, कुठं पाय निघतो. तसं झाल्यानंतर घाबरून जायची काही गरज नाही. तुम्हाला ती मूर्ती क्षमा याचना करून तुम्हाला ती पाण्यात विसर्जन करायची आहे आणि लगेच तुम्हाला दुसरी मूर्ती आणून तुम्हाला स्थापन करायचे आहे. त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. काय होतं, काय चुकून होतं, झाल्यानंतर तुम्हाला क्षमा मागायची आहे आणि
दुसरी मूर्ती आणून तुम्हाला स्थापन करायची आहे। आपल्या घरात बघा आता 5 दिवस बसवतो, कोण 10 दिवस, तर बस गणपती आपल्या घरात आहेत तोपर्यंत तुम्हाला अपशब्द वापरायचे नाहीत। म्हणजे बघा आता रोजची आपल्या घरात किरकिर असते, काही लोकांना सततच बडबड करायची सवय असते, अपशब्द वापरतात, तर तसं करू नका। बघा आज एक देव आपल्या घरात येऊन बसलेला आहे, तो एक पाहुणा आहे, तर आपण आपल्या घरात पाहुणे आल्यानंतर आपण त्या माणसासमोर आपण घरात बडबड करतो का, रागवतो का, नाही ना, चिडचिडपणा करतो का? मग आपल्याला तसं वागायचं आहे। आज गणपती बाप्पा आपल्या घरात पाहुणे म्हणून आलेले आहे, तो एक देव आहे, मग आपण अशी चिडचिड करायची नाही। त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ तुम्ही जे खाता ते तुम्हाला नैवेद्य दावायचं आहे, पण त्यात कांदा लसूण वर्ज्य। त्यांना आवडीचा पदार्थ त्यांचा आहे की मोदक, पण तुम्ही 2 टाइम जर मोदक नाही बनवू शकत त्यांना, तर तुम्ही जी भाजी भाकरी खाता ते त्यांना नैवेद्यात तुम्ही ठेवू शकता, किंवा गुळ आणि खोबरं, जर तेही नाही जमलं तर तुम्ही खडी साखर किंवा साखर तरी त्यांना ठेवू शकता। बघा आज आपल्या घरात ते आलेले आहेत, मग त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। लहान मुलांपासून जरा सावध, कारण लहान मुलांना उत्सुकता असते की ती सतत त्यांना हात लावण्यासाठी तिथं जातात, पण ती लहान मुलांच्या सुद्धा एक देव असतो बघा, त्यांना पण ओरडत जाऊ नका, फक्त त्यांच्या व्यवस्थित दुरून लक्ष ठेवत जावं। तुम्हाला आरती 2 टायमाला करायची आहे। बघा त्यांना जास्वंदीचे फूल, मोदक, तसेच हराळी, त्यांना जे आवडतं ते तुम्हाला 2 टायमाला ठेवायचं आहे। तसेच त्यांची आरती करताना व्यवस्थित आणि घरातल्या सर्व लोकांनी व्यवस्थित आरतीसाठी हजर राहायचं आहे। बघा आता मुलं, घरातली लोक काय करतात, गणपती बाप्पा घरात आणून बसवतात आणि घरातली जी महिला आहे तिला एकटीलाच आरती करायला लावतात, आणि ही लोक मंडळात बसवतात, तिथे जाऊन ती लोक तिथं बसतात, पण ही खूप चुकीचं आहे। बघा आज देव आपल्या घरात, आपला पाहुणा म्हणून आपल्या घरात आपण बसवतो, आणि तुम्ही पाहुण्याला एकट्याला घरात ठेवून तुम्ही बाहेर निघून जाणार का? ही चुकीची पद्धत आहे। घरातल्या सर्व लोकांनी कमीत कमी एका टायमाला तरी आरतीला सर्वांनी उपस्थित राहावं, आरती व्यवस्थित करावी, आणि आरती म्हणताना आरतीचे उच्चार सुद्धा व्यवस्थितच म्हणायचे आहे, चुकीची आरती म्हणू नका। बघा काही लोकांना सवय असते, एकदम गडबडीत ते बोलून जातात आणि चुकीचा काही शब्द चुकीचं वापरतात, तर ह्याचा दोष आपल्याला लागतात। त्याच्यामुळे तुम्ही जे काही करणार आहे ते व्यवस्थित करा, त्यात काही चुका तुम्ही करू नका। नाही तर तुम्ही म्हणता की आम्ही एवढं करतो, आम्ही तेवढं करतो, पण आम्हाला कशातच फरक पडत नाही, आमचं हे असं झालं ते तसं। त्याला कारण हे असतं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जर केली तर तिचं दोष आपल्याला लागत नाही, पण ते करायचं म्हणून करायचं ती खूप चुकीची पद्धत आहे। तुम्ही गणपती बसवल्यानंतर घरात काही नियम पाळायचे असतात बघा, अपशब्द वापरायचे नाही, किरकिर करायची नाही, भांडण तंटा करायची नाही, व्यवस्थितच 10 दिवस आपल्याला त्यांचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत। तर सर्वांनी हे नियम अवश्य पाळा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।